नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं, राकेश हा धावत धावत आलेला असतो. मुद्दाम तो स्वतःचं भिंतीवर डोकं फोडतो आणि धावत धावत येतो आणि मुद्दाम तिथे आता बोलतो मामांजवळ की कुठे आहे अंजली, कुठे आहे. तेव्हा आता मामा म्हणतात की तुमच्या डोक्याला लागला आहे तर मग दवाखान्यात जायचं ना. तेव्हा आता मुद्दाम राकेश म्हणतो नाही, मला अंजलीला बघायचं, अंजलीला काय झालं असं नाटक करत तो तिची विचारपूस करत असतो. नाही, मला तिला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही असं म्हणून तो आता अर्णव आणि मामांजवळून धावत धावत आता मुद्दाम तो अंजलीच्या रूममध्ये जातो. तर आता इकडे मामा म्हणतो की हा घाव काही लागलेला नाही, आत्ताच लागलेला दिसतो आहे आणि ते पण त्याने मुद्दाम मारून घेतलेलं असेल. तेव्हा त्या अर्णवच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असतात, कारण मामाला समजलेलं असतं की हे आत्ताच लागलेलं दिसतं आहे, त्याने मुद्दाम नाटक तर करत नसेल हा. आता हे प्रश्न आता अर्णवच्या आणि मामाच्या डोक्यात येतात. तर दुसरीकडे आता इकडे वल्लरी आणि लावण्या बोलत असतात. लावण्या म्हणते त्या ओल्ड लेडीला, म्हणजे त्या आजीला, मी आता लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढ असं सांगेल आणि लवकरात लवकर आमचं लग्न आटपून घेऊ असं ती म्हणत असते. आणि त्या ईश्वरीला तर मी बघूनच घेईल, कारण ती जास्त फडफड करते आहे या घरामध्ये. तर दुसरीकडे आता नम्रता म्हणते की इशू बघ ना, किती छान झालं नाही का, देवाच्या हातातच काय आहे काही समजत नाही, कारण आज तुझा साखरपुडा होता होता वाचला बघ. काही ना काही अडचणीमध्येच येत आहे. मला असं वाटतं की देवाची पण इच्छा नाही आहे की तुझा आणि राकेशचा साखरपुडा आणि लग्न व्हावं असं. आता अशी नम्रता इशूला सांगत असते तर तिची समजूत काढत असते. तर आता ईश्वरी एकटक बघत असते. तिला असं वाटतं काय करावं आणि काय नाही, खोटं कोणाची बाबांची बाजू घ्यायची की अर्णव सरांची बाजू घ्यायची, कोणाकडे नेमकं लक्ष द्यायचं, कोणाचं ऐकायचं हे तिला समजत नसतं. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.